दुष्काळ अशी शासकीय टर्म नाही, मात्र दुष्काळात मिळणाऱ्या साऱ्या सवलती पूरग्रस्तांना दिल्या जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती आणि त्यावरनं आता उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। माणसाच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते असताना लिहिलेलं जुनं पत्र सुद्धा वाचून दाखवलं। फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते असताना होत असलेल्या वेदना आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जाणवत नाहीत का असा खोचक प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केलाय। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त मग आपत्ती तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता की ठीक आहे ओला दुष्काळी संज्ञा नाहीये नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का, की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेलेले ते शब्द नाहीसे होतात, असं काय आहे का? नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे। आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस। गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही, पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे।